असं पूर्ण गेट आहे एंट्रन्स. एक पाऊल चुकीचा डायरेक्ट स्वर्गात. काय बोलताय? एक पाऊल चुकीचा सीधा खतम. दारुगोळाचा कोठार आहे, दारुगोळाची कोठार. असा गणेश कुंड आहे. शेकलो आहे लायकीने हे तर येऊ नका तुम्ही. तो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आपण काल म्हणजे 20 तारखेला भास्करगडला जाऊन आलेले आहेत आणि आता तुम्ही व्ह्यू घेऊ शकता भास्करगडचा जस्ट. आणि हा आहे फणीचा डोंगर, त्या साईडला छोटा फणी आहे आणि हा आहे हरिहर किल्ला. हरिहर फोर्ट जिथे आता आपण जाऊ राहिलो आहेत. एकच नंबर व्ह्यू येणार आहे. आपण बऱ्याच किल्ल्यावर जाऊन आलेले आहेत. भास्करगडला 2दा जाऊन आलेलो आहे, भोपतगडला 2दा जाऊन आलेलो आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये देवगिरी किल्ल्यावर पण एकदा जाऊन आलेलो आहे. आणि आता हा किल्ला आपल्याला जायचा आहे, आपला हरिहर किल्ला. आपण आता जस्ट जाऊ राहिलो आहेत तिकडे. 3 जण आपण जाणार आहेत, बघू शकता तुम्ही. आणि असा व्ह्यू आहे चुम्मेश्वरी के साथ. सकाळी आलेलं आहेत, आता 8:30 झालेले आहेत. आता आपण जाऊया वरती आणि तिकडे तुम्हाला सगळे डिटेल्स दाखवतो. फुल मजा येणार आहे. ओके, किती डेंजर विषय येणार आहे. आता जाऊया. ओके, लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो मित्रांनो, भास्करगड गेलेला आहे. इथून आपला ट्रॅकिंग सुरू होत होता भास्करगडचा. आपण आता जाऊन आलेला आहे भास्करगडला. आता आपण जाऊन फणीचा डोंगर आहे आणि आता व्ह्यू आहे इकडचा. आणि कुंभकवड्याला पण जायचा रस्ता आहे. आणि तिकडे आता आपण चाललोय गडावरती ना. मच्छी के बच्चा आएंगे अभी. जय शिवराय. तर बघा मित्रांनो, आपण आता जाऊ राहिलो. हे समोर आपले 2 फोर्ट भास्करगड आणि मुक्तावड्या. आणि इकडे तुम्ही बघू शकता आपल्या हरिहर वरती दिसू राहिलेला आहे तुम्हाला. हे समोर विषय हार्ड आहे. आणि आता जाऊ राहिलेला आहेत आपण विषय क्लोज. बघा मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहेत हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि तुम्ही चिठ्ठी बघू शकतात. आपण 30 रुपये दिलेले आहेत 3 जणांचे प्रति व्यक्ती. आणि असं गाडीचा जी आहे. आणि आता बघूया पुढे जाऊन विषय काय करायचा आहे. ओके, जय हिंद. मित्रांनो, तुम्ही बघू शकता तिथे काय लिहिलेलं आहे हरिहरगड ते 30 रुपये घेतलेले आहेत आपल्याकडून प्रति व्यक्ती. आपल्याकडे ह्या दिलेला आहे, पावती दिलेला आहे. आणि तुम्ही इथून बघू शकता इथून मंचुरिया पण आहे. आणि तिथून आपल्याला चढायचं आहे आणि तिथं मंदिर आहे. आणि तो हरिहर किल्ला आहे. डेंजर विषय आहे बघा, कसा डायरेक्ट चढायचा आहे. तिकून त्या पायऱ्या दिसू राहिल्या तुम्हाला. आणि आता चढूया. आणि इथं आपण नाश्ता करू राहिलो आहे जस्ट. आपण गाडी तिकडे लावलेली आहे. आणि या पाठोमागून पण तुम्ही हे बघू शकतात. हा किल्ला 3676 फूटचा किल्ला आहे. यादवांच्या काळात हा किल्ला बांधलेला आहे. आणि नंतर अजून सांगतो माहिती जशी आहे, कारण की याची पण माहिती एवढी काही आहे नाही. तशीच भास्करगड सारखीच आहे. आणि हे बघा ढग अजून आहेत, थोडेसे लागलेले आहेत. आणि आता किल्ल्यावर चढू. आणि इकडे नेटवर्क 0% आहे. मी आता व्हिडिओ टाकत होतो पण नाही हो राहिलेला आहे. तर चढूया तेव्हा समजेल. आणि आता आम्ही इथे नाश्ता करतो आणि चढतो. बघू शकतात मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे हरिहरगड एंट्रन्सवरती. आता वरती जायचं आहे पूर्ण. असा व्ह्यू, ऊन झालेला आहे आता पूर्ण. आणि आता चढूया इथे. आता पूर्ण असा रस्ता आहे हा, बघा शकता तुम्ही. फार डेंजर चढायला आहे, डायरेक्ट विषय हार्ड आहे. पण चढूया. शपथ, घाम तर यायला लागला लगेच. ओके, विषय क्लोज आहे. विषय क्लोजचा क्लोज. बघा विषय कसा आहे. आता वरती भेटूया. इतके वर अजून जायचं आहे. डायरेक्ट सपोर्ट सिस्टम आहे. आणि पूर्णपणे घामटून गेलेलो आहेत आम्ही. इतकं चढून तरी कचरा पण फार केलेला आहे इकडे. तर प्लीज कचरा नका करूया. आणि इतका चढायला अजून हे चढू राहिलेत. मला घाम बघू शकतात. विषय हार्ड. मित्रांनो, असा गणेश कुंड आहे इथे दिलेला आहे. पूर्ण असा व्ह्यू आहे. तिथं मंदिर पण आहे आपला. आणि तिथं पिंड बघू शकता तुम्ही. दर्शन घेऊया तिकडे. आणि पाणी तर काहीच नाही बघा, पावसाळी पूर्ण राहते पाणी. आणि इथं अंघोळ करण्यासाठी नाही आहेत, पण तरी बघूया. आता इथं जाऊया. ठीक आहे, शिवलिंग आहे इथं. आणि नंदी बैल आणि देवी माता बघू शकतात कसं आहे. पूर्ण मंदिर आहे. आणि तिथं तुम्ही बघू शकतात इथं पण एक हे आहे शिवलिंग. आणि इथे तुम्ही बघू शकतात इथं ते हे आहे. आणि असा कुंड आहे पूर्ण खालती. आणि आपण आहे तिथं दर्शन केलं आहे. आता जाऊया आपण. बघू शकतात हनुमानजी अशी हे आहे. मंदिर आहे इकडे आता पुराणा झालेला आहे, पूर्ण जुना. आणि असा व्ह्यू आहे पूर्ण. असं झाड आहे इकडे वरती आहे. तिथं कुंड आहे, गणेश कुंड. त्यावरती पायऱ्या आहेत यायला इकडे. आणि इकडं हा मंदिर आहे आपला मंदिर. आणि तुम्ही बघू शकता इकडे पण आपले हे आहे पूर्ण. आणि असं पूर्ण आहे इकडं बांधलेलं आहे. पूर्ण असा वरती किल्ला आहे. आणि हे बघा इकडे आहेत आपले महादेव. बघू शकता तुम्ही. असं काही इकडे आहे ते दगडावर पूर्ण केलेलं आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही. असं आहे. आणि असा पूर्ण व्ह्यू आहे. हा मंदिर आहे. आणि आता इथं आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि आता वरती हरिहर बघा तिकडे वरती रस्ता गेट.
इथून काय जबरदस्त व्ह्यू आहे बघा ना, काय मस्त आहे डोंगर आपले सगळे सांगितलं मी. आणि इथं मंदिर पण आहे छोटासा बघू शकतात. आणि आता पूर्ण त्या साईडने डोंगर आहे ना, ती चढूया गडावरती. जस्ट आता आपल्याला हे वैतरणा धरण गेलेलं आहे तिकडे. आणि हे काय आहे नांग फणी, हां तोच तो फणी. आणि नवरा नवरी पण इकडे आहे. सुळका काय वाघेरा किल्ला आहे इकडे, तो दिसतो तो. दुर्गबंधार पण तिकडे आहे. आणि सक्ती काय कडा आहे. आणि दुर्गवाडी धबधबा आणि भास्करगड आपण जाऊन चाललं आहे. आणि हा अंजनेरी पण आहे तिकडे. आणि चप्पल घालून ठेवू नका, पूर्ण आपले हेच घेऊन या, बुट बीट घालून या. आणि विषय बघा डॉगेश भाई आपले गँग, चला रे चलो बघा ऐकून कसं आहे. इथे जितका डेंजर आहे तर काय लोकांचं होईल ना. आपली गँग पण एवढं आहे. चलो बॉडीगार्ड्स. अरे आता मस्तपैकी चढूया आपण. विषय हार्ड आहे बघा. हे बघा कसे चढ रे. चल डॉगेश भाई. हां बिवेअर. आणि वरती बघा कसं डायरेक्ट पायर आहेत. आणि डेंजर विषय आहे. आता बघूया कसं चढायचं आहे. माकडं पण आहे तिकडं अलग लेवलमध्ये. आणि इथे पण नो सेल्फीज दिलेला आहे. दगड बघू शकतात. आणि आपण आता जस्ट इथं आहेत. इथे पण एक दुकान आहे. आणि इथूनचा व्ह्यू दाखवू शकतो. तर बघा असा पूर्ण दगड आहे. आणि तो बघा ना कसं डायरेक्ट चढायला डायरेक्ट. तो वरती डायरेक्ट तिथं गेट आहे, तिकडे जायचं आपल्याला अजून. तर बघूया आता कसं जायचं. आयुष्यपत माकडा पण आहेत वरती. आणि असा चढायला रस्ता आहे भाई साहब. हा जो किल्ला आहे यादवांच्या काळात बांधलेला किल्ला आहे. आणि नंतर छत्रपती शहाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला, म्हणजे कोणातरी जी माहिती आहे ती बघायला डबल एकदा. आणि असा व्ह्यू आहे. आणि माकडं पण आहे तिकडे वरती. तर आवाज करतच राहणे आवश्यक आहे. आणि दिस द व्हेरी डेंजरस अँड मोस्ट डेंजरस प्लेस इन इंडिया ट्रॅक. ओके. आणि इकडं आपण चढूया. व्ह्यू इथून आहे. मेन म्हणजे हा डोंगर बघा. आणि हा जो आहे गड. आणि इथं मंकी आहे वरती. आणि चढायचा प्रयत्न करूया आपण एकदम मस्तपैकी. ज्यादा रिक्स नका घेऊया. हे बघू शकतात कसं रस्ता आहे चढायला. नीट पाय सटकणे आवश्यक नाही. ओके. नीट चढणे आवश्यक आहे. आणि आता वरती चढतोय आणि मग भेटतोय. समोर माकड आहे. आणि विषय आहे आपण इकडे पण येऊन राहिलेला आहे आपल्या खाऊ बिऊ घेण्यासाठी. असा किल्ला आहे. आणि चढायला पहिल्या पायऱ्यात मला दाखवतो. त्या पूर्ण पायऱ्या आहे डायरेक्ट 90 डिग्रीवरती. 80 डिग्री सांगतात. वारा डेंजर आहे. माकडं पण आहेत. टेन्शनची बात नाही. सेफ्टीमध्ये चढा. आणि ह्या डेंजरस पायऱ्या आहेत. पकडायला काय आहे बघा. असं पकडायला हाईट आहे. विषय क्लोज आहे. आणि लायकीने हे तर येऊ नका तुम्ही. आणि वरती माकडं पण आहेत. हा जो किल्ला आहे बघू शकतात तुम्ही. विषय हार्ड आहे. इथे चढायला ना फार डेंजर विषय आहे. आणि चढून राहिलोय. एक हाताने जास्त आहे नको करूया. आणि असं वरती थांबत चला. आरामात चढा. ओके मित्रांनो कसा हरिहर ट्रॅक आहे डेंजर. आता हे उतरले आहेत आपले बरेच मित्र होते बघा डायरेक्ट खालतीपर्यंत. आणि 1-2 मंकी पण आहेत. तर डेंजर आहे चढायला. 90-80 डिग्रीचं आहे. ह्याचं चढायसाठी आहे पकडण्यासाठी असं डायरेक्ट आहे. आणि हा व्ह्यू पण आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो सेफ्टीमध्ये नीट राहा. आणि हा बघू शकता तुम्ही. हा असं पूर्ण गेट आहे एंट्रन्स. हा बघू. आणि हा पूर्ण दरवाजा आहे असा लावलेला. आपण जस्ट 2 मिनिटासाठी उतरूया. आणि इकडून तुम्ही बघू शकता असा किल्ला आहे पूर्ण. ओके. विजिट करू शकता तुम्ही. आपल्या त्र्यंबकमध्ये आहे तालुक्यामध्ये हरिहर फोर्ट. मित्रांनो पूर्ण असा गेट आहे. आता जस्ट आपले मित्र बरेच उतरले आहेत असा खालती बघू शकतात. असा सीधा कडा आहे. डेंजरचा विषय आहे. आणि हा आपला गेट आहे. हा पूर्ण एकदम बघा हे नवीन केलं फक्त नाही. हा गेट तो पुराणाच आहे. त्याला कलर लावलेला आहे. एकदम डेंजरचा गेट आहे. आणि इकडं आहे असा व्ह्यू आहे. असा व्ह्यू आहे. तरी नाव बिव टाकले आहेत बरेच जण. प्लीज नाव नका टाकूया असे गड किल्ल्यांवर आपले. आणि हा हरिहर किल्ला आहे. आणि बघू शकता असा विषय ऐकून ही भिंत आहे डायरेक्ट खालती आहे. विषय डेंजर आहे. विषय खोल आहे. हे दगड बघू शकता तुम्ही. इथं बघू शकतात इथून खालती. आणि इकडून बघा असा डेंजर व्ह्यू आहे. कोरीव काम. आणि इथून मग पायर आहेत. हा जो खतरनाक सीन. आणि हे बघा इथून काय इथून जागा आहे ती आता जस्ट आहे. आणि चोर वाटायची शकते ती. आणि असं वरती डेंजर आहे किल्ला. आणि असा आहे पूर्ण विषय हार्ड आहे. आपण आता चढ राहिलो आरामात चढायचा. ओके. विषय क्लोज आहे.
तिथं पडण्यासारखी. आणि इथं कसली जागा आहे काय माहिती, तुम्हाला जर दिसली नाही थोडीशी जागा आहे इथं अशी, ती जास्त रिक्स नका घेऊया. आणि आता चढायला सुरू करूया आपण. हा जो फोर्ट आहे तो, आणि आपण पायऱ्या बघा कशा आहात, आयुष्यपत विषय करून आहे आणि येडाविडा जातात काय. आणि हा किल्ला आहे आणि आता चढायला सुरू करूया आपण. हा किल्ला खालतून आलेला आहेत तुम्ही बघू शकतात. आणि हे पायऱ्या तुम्ही याच्यावर बघू शकतात. अशा चढायला बघा 90 डिग्री आहे आणि असं चढायची ही आहे. तुम्ही बघू शकतात. एक पाऊल चुकीचा डायरेक्ट स्वर्गात. काय बोलताय, एक पाऊल चुकीचा सीधा खतम असं आहे. आणि हा जो फोर्ट आहे डेंजर हायपर लेवलचा आहे. चुकीत जर काही सुटलं विषय क्लोज. तर तुम्ही इथून बघू शकतात कशी खडाई चढाई होती. आणि हे वरती बघा कशी आहेत. आणि माझी हवा टाईट झाली, पकडायला जागा नाही आहे. इथं पकडायला कशी जागा आहे. आणि इथं बघा ही कशी खडाई चढाई. मेन म्हणजे ही जी चढाई आहे विषय खोलतेची आणि कोंबडे कोटेची आहे. आणि इथून वरती अजून आहे ती खडी चढाई बघू शकता तुम्ही कशी आहे. ही आहे आणि ही ती जागा आहे. तिथून बऱ्याच व्हिडिओ व्हायरल होत्यात. काय इथं पाय ठेवण्याआधी विचार दोस्ता कर बरं. ही बघा इथं तशी ती जागा आहे. आणि तुम्ही खाली बघू शकता कशी जागा आहे ती. आणि हा असा कोरलेला डोंगर 80 डिग्री 90 डिग्रीच्या पायऱ्या सांगू शकता तुम्ही. आणि इथं पण कशा कोरलेले, हा जो खडक आहे तुम्ही बघू शकतात कसा खोरलेला आहे. आणि पूर्ण एरिया आहे का वरती जाण्यासाठी. आणि असा पूर्ण दगडातून आपण आता जाणार आहे वरती. तर हा किल्ला किती डेंजर किल्ला असणार आहे तुम्ही सांगू शकता. ही जागा चढलेली आहे इकडे आणि अशी पूर्ण ही जागा आहे बघू शकतात हरिहर फोर्ट. आणि आपण ह्याच्या इथे वरती पोचलेलो आहे. इथे अशी पूर्ण जागा केलेली आहे बघू शकतात. आणि तो त्या साईडला टेंगा आहे पूर्ण. आणि असा व्ह्यू आहे पूर्ण जबरदस्त. इथे एक बसण्यासाठी आहे आणि असा मस्तपैकी व्ह्यू आहे. आणि इथे दिलेला आहे सूचना की दारू बिरू काय असेल ते आगामुळे फुटलेले आहे. आणि इकडून सुद्धा खालचा व्ह्यू जो समोरचा व्ह्यू आहे तो. आणि बघा आपण आता भास्करच्या टॉपला हरिहरच्या टॉपला आहे. आणि तेव्हा तिकडे आहे टॉपला, तर तिकडे पण जाऊया आपण. बघू शकतात हा असा राहण्यासाठी जागा असणार आहे इकडे बघा तुम्ही. आणि 0.5 स्कोअर झाला तिकडे पण बघू शकतात. ते तिकडे पण काहीतरी आहे राहण्यासाठी असेल ते पण तुम्ही बघू शकता. थोडासा झूम करू आणि तुम्ही तिकडे पण बघू शकतात ते असं काय आहे गडावरती. आणि तिकडे कुंड आहेत ते तिकडे पण जात होता. आणि वरती पण जाऊया. आणि इकडे असा पूर्ण खालतून व्ह्यू. आणि आपली गँग आपण तिघंच आहेत आता. वरती आपण फोर्टला 3 जण आहेत, तिथे पण काही लोक आहेत. आणि ते पण फोर्ट नाही, ते इथलेच गावकरी आहेत. मित्रांनो आपण आहे तिकडे हरिहर फोर्टवरती. आणि आता हा कुंड आहे त्याच्यात पाणी आहे आणि हा इकडे आटलेला आहे असा आहे. आणि ती बघा तिकडे भिंत पण आहे अशी. आणि तिकडे थोडाफार तिकडे पण आहे राहायसाठी जसे राजवाडे छोटे छोटे राहतात ते आहेत. आणि असं आहे पूर्ण असा इथं पण काहीतरी असेल. हा असा पूर्ण आहे. आणि आपण तिथंच आहे आता वरती. आणि खालती उतरी आता तुम्हाला तिथे दाखवतो खालती विषय काय आहे बरोबर का नाही. या खालती एक व्ह्यू पण मस्त आहे. आणि हे बघा असं छोटे छोटे कुंड आहेत. आणि असा पूर्ण इथं कुंड आहे मोठा असा छोटा. आणि असा व्ह्यू आहे पूर्ण खालती. आणि तिकडे पब्लिक होते ती गायब झालेली आहे माहीत नाही. आणि असा पूर्ण गड आहे वाचू शकतात तुम्ही. विषहाड आणि पब्लिक की दिलोश्वर राज करणारे जग. आणि तिथे काहीतरी आहे आतमध्ये जाऊया आपण थोड्या वेळाने. तिकडून असा पूर्ण तिकडे कुंड आहेत. आणि हा इकडे एक कुंड आहे किती मोठा कुंड आहे बघू शकतात. आणि जस्ट अजून एक दाखवतो तुम्हाला. हा इथे पण बघा हा सुकलेला कुंड आहे. इतके मोठमोठे कुंड आहे तिकडे बघू शकतात तुम्ही. असा व्ह्यू आहे पूर्ण. आणि आपण इथे आहेत तिथे पण एक कुंड आहे तो पण दाखवतो तुम्हाला. जस्ट डेंजर भाईचा माझ्या हातात तरी याच्यात कचरा बघा कशा बाटल्या टाकल्या आहेत. तर प्लीज कचरा करू नका. समोर मंदिर हनुमानजीची मूर्ती आहे तुम्ही बघू शकतात. हा इथं पण एक आहे कुंड. आणि हे बघा इथं मूर्ती आणि असा व्ह्यू आहे पूर्ण. मारुती जय हनुमानजी असं आहे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी व्ह्यू एकच नंबर. आणि हा तलाव पूर्ण आहे. आणि असा व्ह्यू आहे तिकडे कुंड आहेत. आणि हा तुम्ही बघू शकतात हा एक मंदिर आहे आपले त्रिशूल वगैरे आहे. तिथे पण पिंड आहे. आणि पूर्ण इथं हे आहे कुंड आहे. आणि ती तुम्ही बघू शकतात कसं तलाव आहे. हा जबरदस्त तलाव आहे पूर्ण. आणि आता सुकलेला आहे पावसाळी भरलेला असेल. तिथे पण वाटतं हे आहे कुंड आहे छोटासा तिकडे जाऊया आता. हा बघा ना किती कुंड आहे आणि त्यात पाणी बरंच आहे. आणि वाटतं फारच खोल हा कुंड आहे. फार म्हणजे फारच खोल आहे. तुम्ही बघता आता इथेच आपण थोडासा विश्राम करूया. आणि हा कुंड बघा ना डेंजर आहे. आणि तिकडे तुम्ही बघू शकतात तिथं त्रिशूल आहे, तिथं शिवलिंग आहे.
आणि तिथं मारुती मंदिर आणि हा असा पूर्ण सुकलेला तलाव आहे आणि तिथे पण एक कुंड आहे छोटासा आणि तिकडे वरती 3 मोठे कुंड आहेत आणि असा पूर्ण व्ह्यू आहे. जी आहे ती मूर्ती कुठं आहे ती बघायला लागेल मला. तिथं पूर्ण व्ह्यू आहे जबरदस्त त्या टॉपचा. आता आपण इथे नाश्ता बिस्ता करूया आपण पूर्ण, म्हणजे आपण आता नाश्ता केला खालती पण आपण आता इथं पण करूया. आणि इथं थांबलेलं आहे मस्त सावलीत आणि वरती पण जायचं आहे आणि मोबाईलची चार्जिंग तर खतम होणार आहे आता. तर बघूया. आणि पाऊस आता पण वातावरण असं झालं आहे म्हणजे गराडत आहे, ढगत नाही एवढी, पण बघूया मित्रांनो. आता तुम्ही हा पण बघू शकता तिथं पण एक कुंड आहे. हा कुंड म्हणजे तिथं कुंड आहे आणि हा पण एक मोठा तलाव आहे आणि तिकडे वाटतं दारू गोळ्याचा हे आहे कोठार आहे आणि असं पूर्ण हे रचलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडे पूर्ण व्ह्यू आहे. आता आपण नाश्ता बिस्ता केलेला आहे, वरती जायचं आहे आणि हे आमचे आता एक निशाणी सोडून राहिलेले आहेत. काय आम्ही पण इकडे आलेलो होतो असं आणि असं पूर्ण व्ह्यू आहे मस्तपैकी आणि आपण आहे तिथे आता आणि मस्त व्ह्यू आहे, वारा पण मस्त चालू आहे. तिकडे जाऊया आणि तिकडे पण वाटतं काहीतरी आहे बघा, कोरलेलं जसा आहे विषय. बघूया तिकडे. आता आपण जस्ट ह्या साईडला आलेला आहे आणि तुम्हाला अजून एक कुंड दाखवतो. हा बघा, हा पण किती खोल असते. आता पाणी आहे इथे, समजून आहे लोक किती खोल आहे बघा कसं आहे. आणि तिकडे ते एक मूर्ती आहे, वरती जायचं आहे आणि इथे पण अजून तुम्हाला दाखवतो. हा दारूगोळाचा कोठार आहे, दारूगोळ्याचे कोठार आणि इकडे पण पाणी आहे. बघू शकतात कसं आहे, जबरदस्त आहे. आणि हा एक आहे, हा जो खोल पण असेल, जो आता माती पूर्ण झालेला आहे. इथे पण आहे बघा आणि तुम्ही इथे पण बघू शकतात. हा पण एक मोठा असा आहे कुंड, बघू शकतात. पाणी पूर्ण खराब झालेलं आहे आणि हा पूर्ण असा दारूगोळ्याचा कोठार इतका मोठा आणि असा व्ह्यू आहे पूर्ण इकडून. ते बघा तो रंजगिरी फोर्ट आहे, तो जो दिसतो ना तुम्हाला तो रंजगिरी फोर्ट आहे. आणि कोण पाठीमागं हाच जो ब्रह्मगिरी वाटतं आहे, हाच ब्रह्मगिरी आहे. म्हणजे मेडघर किल्ल्यांचे पाठीमागून अंजनेरी फोर्ट आहे आणि असं पूर्ण सह्याद्री रांग आहे. आणि हा जो हे आहे दारूगोळ्याचे कोठार आणि ती साईडला पण तुम्ही बघू शकता तिथे पण एक कुंड आहे. हा इथे आणि तिथे वाटतं थोडासा तलाव आहे आणि हा एरिया आहे. तुम्हाला जस्ट दाखवतो आतमधून. हे बघा कसं आहे, पूर्ण डेंजर कोरलेलं आहे हे असं, ठीक आहे. आणि तर बघूया आतमध्ये. आई शपथ, बघू शकता तुम्ही इथं कसं आहे आतमध्ये. नावाज गुंजतोय आणि इकडं नाव लिहून टाकून ठेवतात लोकांनी आणि इकडं पण असं आहे आतमध्ये. एक पण आता दाखवतो तुम्हाला, जस्ट एक मिनटं. आता आवाज गुंजत असेल, हे आतमधलं आहे. हे बघा जव्हार पण लिहून ठेवलेलं आहे कोणतरी, धरमपूर सगळे गाव लिहून ठेवतात. काय मूर्ख वगैरे केलेलं आहे इकडं. पूर्ण हा कोठार आहे, सगळ्यांनी नाव लिहिलं त्यांचं, दाबोसा वगैरे, हिरडपाडा, म्हणजे हे आपल्याकडची पब्लिक आहे आणि अजून बरेच आहेत गाव. आणि असा पूर्ण खालती व्ह्यू आहे आणि हे बघा पूर्ण दारूगोळ्याचा कोठार आतमधून आहे अलग लेवलमध्ये. आणि आपण आहे तसा आता बघायसाठी आलो आतमध्ये. समजत आहे सगळ्यांनी नाव लिहून ठेवलेलं आहे बघा ना. हा एक इथं कुंड आहे, मस्तपैकी कुंड आहे बघा, ते क्लोज करा. हा एक कुंड आहे इथे आणि अजून एक पुढं कुंड आहे आणि तुम्ही बघा ना मस्त व्ह्यू वगैरे आहे. हा मेडघर किल्ला ब्रह्मगिरी आहे, त्याच्या पाठीमागून अंजनेरी फोर्ट आहे जो इथे हनुमानजीचा जन्म झालेला होता. आणि हा इथे पण एक कुंड आहे, तुम्ही बघू शकतात. असा हा एक कुंड म्हणजे एक तलावचा छोटासा इथं कुंड आहे आणि तो बघू शकता. तिकडे पण असा आहे भिंत आहे, हरिहर फोर्ट आहे, तो रंजगिरी फोर्ट आहे. ओके, असा व्ह्यू आहे मस्तपैकी आपल्या गडावरती. आता फिरून डबल जाऊया. आता हा असा चढायचा डायरेक्ट इथं चढावरती जायचं आहे म्हणून आणि असा डेंजर आहे, मस्तपैकी व्ह्यू आहे. आपण आता पूर्ण फिरलेला आहे हरिहरगड, पूर्ण कुंड बघितले, पूर्ण विषय केला आणि आता वरती चढतो मस्तपैकी. हा असा आहे डायरेक्ट चढायला तिथे आणि असा इथून मस्त व्ह्यू आहे. ओके की दिलवर चा पडलं तर पडलं, विषय क्लोज आलेला आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही तिकडे दारूगोळ्याचा कोठार आहे, ते टोकाला कुंड आहेत बरेच आणि आपण आता हे टोक वरती चढलेलं आहे. हा पूर्ण हरिहरचा मेन आणि आता पब्लिक पण आलेलं आहे. तुम्ही बघू शकता तिकडं तेवर आलेलं आहे आणि असा पूर्ण व्ह्यू आहे मस्तपैकी. हा जबरदस्त इथं बसलेला आहे मस्तपैकी अलगच लेवलमध्ये ना. काही कोरलेलं आहे पूर्णच्या आतमध्ये. आपण एक कुंड असेल असा छोटासा किंवा राहण्यासाठी काय असेल ते, ठीक आहे. आणि इकडं हे पण असं कोरलेलं आहे. तिथे एक आहे राजवाड्याचा छोटा तुटलेला आणि असा व्ह्यू. लोकांना येतात, आपण बाय बाय करतोय, एकूण जाऊया आता खालती. ओके बघा मित्रांनो, आपण आता जस्ट त्याच जागेवर आलो डबल, जिथून आपण चढलो होतो. आता आपण उतरायला घेऊया डबल. असा किल्ला आणि मस्त असा व्ह्यू. तर ठीक आहे चलते. आता हा जो तुम्हाला दिसतोय ती चोर वाट आहे, ही जी दिसते ना ही चोर वाट आहे, डायरेक्ट खालते आहे. ती तुम्हाला दिसते का, ती चोर वाट आहे. जस्ट तुम्ही बघू शकतात चोर वाट आहे ती, अशी पूर्ण आहे आतमध्ये आणि रस्ता पण आहे तिकडे आणि
हा इकडचा आहे हे भाग हरिहरचा, इकडे चोरवाट आहे आणि आता आपण आहेत आणि इथून यायचं आहे. इथून आपण डायरेक्ट वरती चढतोय आणि इकडे चोरवाट आहे, तिकडे बरेच जण गेलेला आहेत, ती चोरवाट आहे तिथं. ओके, विषय असा आहे की आता आपण उतरलेला आहे आणि ही जी जागा ती सगळ्यात डेंजर जागा आहे हरिहर फोर्टची. आणि ही ते इथूनच भरमसाठ व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, त्या 10-10 मिलियन 100-100 मिलियनचा इथूनच व्हिडिओ पूर्ण. पण पावसाळीत अलगच लेवलचा आहे विषय. आणि असा पूर्ण फायर आहेत बघू शकता तुम्ही. आणि आता बघा ना कसा डायरेक्ट टोक. आणि आता सीधा घरी जाऊया आपण. बघा मित्रांनो, तिथे आपल्याला बंदर भेटलाय आणि त्यांनी आपल्या हवा टाईट केलेला आहे, पूर्ण बॅगी चेकिंग केलेला आहे 2. आणि माझी बाकी आहे पण विषय आड झालेला आहे, आता माझी हवा टाईट झाली आहे तर पूर्ण आडी काढ आणि तिथेच आहे तो खालती. आणि आपण इथेच आहे पूर्ण हरिहर घरावर आता उतरलेला आहे. एकच बंदर आहे, तो चेक करायला लागलाय सगळा. आणि बॉट आपला डबा फोडून टाकला म्हणजे आहे तर डेंजर विषय आहे. पण तुम्ही बघू शकता आपण इथं हरिहर फोर्टवरती गेट जवळ आपण बसलेलो आहे. हा गेट आहे, आता वारा चालू आहे तर पूर्ण गेट तिकडे राहिलं, कारण की दगड पण नाही आहे तर वरती आहे बोलतो मोठा दगड आहे आणि फार जोरा वारा चालू आहे. आणि खालून अजून पब्लिक चढवलेलं आहे 1-2 आणि वरती पण पब्लिक गेलेले आहे. तर आपण जस्ट इथून आहे आणि आता आपण उतरून घ्या. ओके, आता आपण हरिहरला बाय बाय करू राहिलो. वरतून आपण पूर्ण उतरून आलेला आहे आणि पब्लिक अशी उतरली आहे पूर्ण. आणि आता असा उतरायचा आहे पूर्ण आणि असा वारा पण मस्त चालला आहे. आणि बाय बाय करूया आपण आता हरिहरगडला. आता आपण डेंजरस नाही हे फोर्ट, इतका आपण हाईप बनवून ठेवलेला आहे पण इतका पण खतरनाक नाही. आणि हा समोर आपले गड म्हणजे आहे खतरनाक पण आहे, एकदम मस्त पण आहे. खतरनाक तर आहेच तो, पण इथे वरती आहे. इथे तर हे सरळ पायऱ्यात म्हणजे 90-80 डिग्रीचं आहे, तिथे एवढा काय नाही. आणि बघा ना तिकडं पण मस्त होता ट्रॅकिंग आपली. पण तुम्ही येऊ शकतात पण बारीक मुलांना काय म्हणजे आहे खतरनाक ट्रॅक आहे, फार मस्त मजा आली ते पकडायला आहे. पण एवढं पण आहे, बंदर अटॅक करतात फक्त आपल्याला अटॅक केला त्यांनी, विचार केलं दुसरा काय नाही. आणि असा व्ह्यू आहे. आणि आता आपण घरी जाऊया. आपण गाडी काढलेली आहे आणि आता आपण भास्करगडवरून पळणार आहेत, सॉरी हरिहरगडवरून पळणार आहे. ही पार्किंग असेल तिकडे. आणि असा गड 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 हा क्या समोर गड आपला पूर्ण. आपण पूर्ण आता ट्रॅकिंग करून आलेला आहे, सगळ्यात मोस्ट डेंजरस ट्रॅक. आणि आता आपण जाऊ राहिलो आपल्या घरी, विषय क्लोज आहे. आणि अंकलजी पण एक केरळवरून अंकलजी आलेले आहेत. आणि आता जाऊन ते गेले तर वरती सांगतो का गाडी नाही आहे पण ठीक आहे. ते सांगतो काय पण ते ट्रॅव्हलर तिकडे पुढे लागले, त्यांना दिसली नसेल ती, पण ते जातील बघतील. आता आपण पण जाऊया. तो व्लॉग कसा लागला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्लॉग कैसा लगा आपको, कसा लागला, कैसे कसा वाटला. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असेच मजेदार व्हिडिओसाठी. आणि भेटूया नवीन ट्रॅकमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये, अशाच कॉमेडी म्हणजे असाच व्लॉग आपले मिनी व्लॉग. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर पण करा ही व्हिडिओ. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.